ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री सार्थ एकनाथी भागवत अध्याय 23 श्लोक 28 चे निरूपण मी करत आहे. मी पूर्वी अत्यंत अभागी होतो, पण आता मोठा भाग्यवान झालो. मला श्रीकृष्णच प्रसन्न झाला. मला विवेक आणि वैराग्य प्राप्त झाले. माझे साठविलेले जे द्रव्य तेच माझे मुख्य अज्ञान होते, ते श्रीहरीने स्वतः नष्ट करून माझ्यावर पूर्ण कृपा केली आहे. भक्तांचे अज्ञान हरण करतो म्हणूनच नावाने तो हरी आहे. त्यानेच पूर्ण कृपा करून माझ्या अंतःकरणामध्ये विवेक उत्पन्न केला. वैराग्य हे विवेकाशिवाय आंधळे असते आणि विवेक वैराग्यावाचून पांगळा असतो. माझ्या हृदयात ती दोन्ही एकाच वेळी उत्पन्न केली. श्रीहरीने अशी कृपा करून द्रव्यासह वर्तमान माझे अज्ञान हरण केले व विवेक आणि वैराग्य ही दोन्ही माझ्या हृदय मंदिरात प्रकाशित केली. पण कोणत्या वेळी, कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या प्रसंगी श्रीहरी कशी कृपा करतो हे कोणालाच कळत नाही. भक्तांचे चित्त हरण करण्याकरिता श्रीहरी आधी त्यांचे द्रव्य हरण करतो आणि द्रव्यनाशाने त्यांचे चित्त शुद्ध करून त्यांना विवेकयुक्त वैराग्य देतो. अशा प्रकारचे घेण्या देण्याचे लाघव ब्रह्मादिकांनाही अतर्क्य होत असे समज. म्हणून तो भगवंत पूर्ण भाग्यवान होत. त्याला 6 गुण वश झालेले असतात. त्याचे अचिंत्य आणि अनंत असे स्वरूप आहे. परंतु माझ्यासाठी तो कृपाळू झाला व माझे पातक द्रव्यासह नाहीसे करून ज्ञानदीप लावला. भगवंताला कृपा उत्पन्न झाली हे खरे, पण मी यज्ञ देवतांना फसविले आहे. त्या रागावल्या तर माझा घात करतील असे म्हणावे, तर तसे घडावायचे नाही. हातात दैदिप्यमान चक्र असलेला समर्थ श्रीहरी ज्याचा पाठीराखा होईल, त्याच्याजवळ विघ्नांचा वारासुद्धा यावयाचा नाही. देव त्याला वंदन करतील. देवांनीच प्रल्हादाला वंदन करून नृसिंहाला शांत करविले. तो नरहरीच ज्याला पाठीराखा झाला, त्याच्यापाशी विघ्न कसे येईल? ज्याने कोटीच्या कोटी देवांचे समुदाय एका क्षणात बंदिवासातून सोडविले, त्याच्या भक्ताचा केस तरी बिचारे त्या यज्ञादी देवता कसा वाकडा करणार? जो सर्व देवांचे नियम करणारा, ज्याचे पाय देवही शिरसावंद्य करतात, तो भगवंत सहाय्य आल्यावर विघ्न मुळीच पीडा करणार नाही. ज्याच्या बळाने देव एवढे थोर झाले आहेत, देव हेच ज्याचे अवयव आहेत, तो श्रीहरी स्वतःच प्रसन्न झाला असता तेथे कोणत्या विघ्नाचा संभव आहे? श्रीहरी हा सर्व देव स्वरूपच आहे. इंद्र व चंद्र ह्यांची स्वरूपे म्हणजे माझा श्रीहरीच होय. अशा मज दिनावर संसारामध्ये विघ्न येणार नाही. भगवंताची अशी कृपा होण्याचे कारण पाहू लागले तर ह्या जन्मात माझ्याकडून काहीच साधन घडलेले दिसत नाही. हे माझे पूर्वजन्मार्जित ऋण देवापाशी ठेवले होते असे समज. पूर्वी कोणत्या जन्मी, कोणत्या देशात, कोणत्या तीर्थक्षेत्रात, कोणत्या वंशामध्ये कोणते सत्कर्म आचरण केले होते की ज्याच्या योगाने परमेश्वर मला प्रसन्न झाला, की मला अत्यंत दुःखी झालेलं पाहून कृपासागर श्रीहरी संतुष्ट झाला आणि त्याने कृपा केली म्हणून मी विवेक संपन्न झालो. अहो, द्रव्य गेल्यामुळे मला दुःख झाले आणि त्या दुःखाने मी आत्मसुखाचा लाभ पावलो. हा संसार समुद्र तारावयाला वैराग्ययुक्त विवेक हेच बळकट तारू आहे हे पहा. ह्याप्रमाणे तो ब्राह्मण हर्षभरीत होऊन म्हणाला, आता उरलेल्या आयुष्यात मात्र अर्धक्षण सुद्धा फुकट जाऊ देणार नाही. सुखदुःखाचे निर्दारण करून टाकीन. श्रीकृष्णार्पणमस्तु.